नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी. मित्रांनो, या मालिकेतील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे आणि मालिका नेहमी चर्चेत असते. त्याचं कारण म्हणजे त्यातील ट्विस्ट. तर मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असतात, त्यामुळे मालिका नेहमी चर्चेत असते. तर मित्रांनो, याच मालिकेबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. सध्या मालिकेत पाहायला मिळतंय की आता सोहमच्या लग्नामध्ये जे आहे ते काजल आणि सोहमच्या प्रेम प्रकरणाचं सत्य चांदेकर कुटुंबियांसमोर येतं. त्यामुळे अद्वैत जो आहे तो कलाबद्दल खूप मोठा गैरसमज होता त्याचा, आणि त्यांच्या या गैरसमजातून त्यांचा डिवोर्स देखील होतो. आता दोघेही एकमेकांच्या आठवणीत झुरत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुढे अद्वैत जो आहे तो पुढाकार घेऊन कलाला मानाने पुन्हा चांदेकरांच्या घरी आणून पुन्हा एकदा तिला चांदेकर कुटुंबाचा भाग बनवणार आहे. तर आपण या मालिकेचा शेवट कसा होणार हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही कळणार आहे की मालिकेचा शेवट कसा होणार आहे. तर तुम्ही कोणीच विचार नसन केला असा या मालिकेचा आश्चर्य करणारा आणि धक्कादायक असा शेवट होणार आहे. अद्वैत चांदेकरच्या फॅमिलीचा खूप जुना दुश्मन आशुतोषची एंट्री पुढे मालिकेत होताना दिसणार आहे. त्याला चांदेकर फॅमिलीला उद्ध्वस्त करायचे असते आणि अद्वैत आणि कला यांच्यामध्ये दुरावा आणायचा असतो, आणि त्यासाठी तो पूर्णपणे प्रयत्न करत असतो. तो अद्वैतला बिझनेसमध्ये हानी पोहोचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. त्याला यश येत नाही, त्यामुळे तो आता अद्वैत आणि कलामध्ये गैरसमज करून त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यावेळेस कला ती परिस्थिती सावरून घेते. मग आता आशुतोष जो आहे सगळ्यात लिमिट क्रॉस करतो. अद्वैत आणि कलाला संपवण्याचा तो प्लॅन बनवतो. आता तो स्पेशली अद्वैतला संपवण्यासाठी गोळीबाराचा प्लॅन बनवतो. तर इकडे कला जी असते ती अद्वैतवर येणाऱ्या संकटांची तिला चाहूल लागलेली असते. आशुतोष अद्वैतला खोटं बोलून जे आहे ते एका सुन्नाट जागेवर बोलावतो आणि हल्ला करतो. तेव्हा कला ही अद्वैतच्या मागोमाग आलेली असते. आशुतोष जो आहे तो अद्वैतवर गन रोखतो. तेव्हा कला बघते आणि अद्वैतला वाचवण्यासाठी ती गोळी जी आहे ती स्वतःवर झेलते, आणि अद्वैतला वाचवताना तिचा मात्र जीव जातो. त्यामुळे अद्वैत जो आहे, अद्वैत चांदेकर कुटुंब आणि खरे कुटुंब शोकसागरात बुडालेलं आपल्याला पाहायला मिळतं, आणि यातून सावरणं अद्वैतसाठी खूपच कठीण जातं. अद्वैत आणि कलाचे नातं थोडक्यात सांगायचे झाले तर सुरुवात तिरस्काराने, प्रवास संघर्षाने आणि शेवट बलिदानाने असे सांगता येईल. यानंतर अद्वैत कलाच्या जाण्याने धक्क्यातून कसाबसा सावरतो. पुढे कलासारखी हुबेहूब दिसणारी गौरी नावाची जी आहे ती मुलगी त्याच्या आयुष्यात प्रवेश करताना दिसते. तर गौरीची भूमिका सुद्धा ईशा केसकर हीच अभिनेत्री साकारताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त वेशभूषा आणि नाव वेगळं असणार आहे. अद्वैत आता गौरीमध्येच कलाला शोधत असतो. कालांतराने अद्वैत आणि गौरीमध्ये जवळीक वाढते आणि शेवटी अद्वैत आणि गौरी यांचा विवाह सोहळा पार पडतो आणि मालिकेचा हॅप्पी एंडिंग आपल्याला पाहायला मिळते. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा शेवट मिश्र पद्धतीने असणार आहे. कला आणि अद्वैतची अपूर्ण प्रेम कहाणीचा शेवट खंतजनक वाटला तर गौरीच्या पात्रामुळे मालिकेला नवीन वळण देखील समाधानकारक वाटते. तर तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा शेवट कसा वाटला आणि तुम्ही हा शेवट पाहायला उत्सुक आहात का, हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.